रेल्वे स्थानकावरील पाणी प्यायचं तरी कसं? कॅगच्या अहवालाने उघड केला धक्कादायक कारभार. नमस्कार, कल्पना करा तुम्ही रेल्वे स्थानकावर आहात. प्रवास लांबचा आहे, तहान लागली आहे. समोर रेल्वे प्रशासनाच्या पिण्याच्या पाण्याचा कूलर आहे. तुम्ही बाटली भरता आणि ते पाणी पिता, कारण तुमच्या मनात एक साधा विश्वास असतो, हे रेल्वेचं पाणी आहे म्हणजे ते सुरक्षितच असणार. पण आता प्रश्न असा आहे, जर त्या पाण्यातच ई कोलाई नावाचा बॅक्टेरिया आढळला तर? आणि हा प्रश्न काल्पनिक नाही. भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षक म्हणजेच कॅगच्या नुकत्याच संसदेत मांडलेल्या अहवालात रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याबाबत गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत. कॅगने देशातील 5,900 पेक्षा जास्त स्थानकांमधून निवडलेल्या 512 स्थानकांचं परीक्षण केलं आणि त्यापैकी 458 स्थानकांवर मूलभूत प्रवासी सुविधांमध्ये कमतरता आढळली. म्हणजेच जवळपास 89% स्थानक. आणि सर्वात धक्कादायक बाब, 8 स्थानकांच्या वॉटर कूलर मधील पाण्याच्या नमुन्यांमध्ये ई कोलाई आढळला. यामध्ये महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, भिवंडी रोड, कल्याण आणि लोणावळा या स्थानकांचाही समावेश आहे. आता प्रश्न फक्त पाण्यात बॅक्टेरिया कसा आला इतकाच नाही. खरा प्रश्न आहे, रेल्वे प्रशासन प्रवाशांना मूलभूत आणि सुरक्षित सुविधा देण्यात अपयशी का ठरते? देश बुलेट ट्रेनच्या दिशेने जातोय. नवीन वंदे भारत ट्रेन धावत आहे. रेल्वे स्थानकांचं रिडेव्हलपमेंट होतंय. कोट्यवधी रुपयांच्या योजना जाहीर होत आहेत. पण दुसरीकडे प्रवाशाला पिण्यासाठी सुरक्षित पाणी मिळत नसेल तर विकासाची ही नेमकी कोणती व्याख्या आहे? आधी समजून घेऊया ई कोलाई म्हणजे काय. ई कोलाई हा बॅक्टेरिया माणूस आणि प्राण्यांच्या आतड्यांमध्ये नैसर्गिकरित्या आढळतो. महत्वाची गोष्ट म्हणजे सगळे ई कोलाई धोकादायक नसतात. बहुतेक प्रकार निरुपद्रवी असतात, पण काही प्रकार गंभीर आजार निर्माण करू शकतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात ई कोलाई सापडणं ही साधी बाब नाही. विशेषतः पाण्यात ई कोलाई आढळणं हे फेसियल कॉन्टॅमिनेशन म्हणजे विष्ठेमुळे झालेल्या दूषितीकरणाचं संकेतक असू शकतं. WHO च्या माहितीनुसार मानवी आणि प्राण्यांच्या विष्ठेमुळे दूषित झालेले पाणी विविध संसर्गजन्य आजार पसरवू शकतं. म्हणजे पाण्याची टाकी असो, पाईपलाईन असो, कूलर असो किंवा सांडपाणी व्यवस्थेत कुठे गळती असो, पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ई कोलाई शरीरात गेल्यावर काय होऊ शकतं? काही प्रकारच्या ई कोलाईमुळे जुलाब, पोटदुखी, उलट्या, ताप आणि काही गंभीर प्रकरणांमध्ये रक्त मिश्रित जुलाब होऊ शकतात. काही STEC प्रकारामुळे हा गंभीर आजार असून त्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो. विशेषतः लहान मुलं, वृद्ध आणि प्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्तींमध्ये धोका अधिक गंभीर होऊ शकतो. पण इथे एक गोष्ट स्पष्ट करूया, कॅगच्या नमुन्यात ई कोलाई आढळला म्हणजे त्या पाण्यामुळे एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा आजार झाला असा निष्कर्ष थेट काढता येत नाही. पण सार्वजनिक पिण्याच्या पाण्यात आता बॅक्टेरिया आढळणं ही सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर वॉर्निंग साईन आहे. आता कॅगच्या अहवालाकडे परत जाऊया. 512 स्थानकांचं परीक्षण करण्यात आलं आणि 458 स्थानकांवर मूलभूत सुविधा अपुऱ्या आढळल्या. या सुविधांमध्ये पिण्याचं पाणी, शौचालय, मूत्रालय, बसण्याची व्यवस्था, प्रतीक्षालय, पंखे, प्लॅटफॉर्म रोड, इलेक्ट्रॉनिक माहिती फलक यांसारख्या सुविधा येतात. कॅगच्या निष्कर्षानुसार 188 स्थानकांवर आवश्यकते इतके ड्रिंकिंग वॉटर टॅप्स नव्हते. 111 स्थानकांवर आवश्यकते इतकी युरिनल्स नव्हती. 59 स्थानकांवर आवश्यकते इतकी टॉयलेट्स नव्हती आणि 62 स्थानकांवर प्लॅटफॉर्म शेल्टर्स अपुरे होते. म्हणजे प्रश्न फक्त पाण्याचा नाही, प्रश्न आहे रेल्वे स्थानकावर प्रवाशाला मिळणाऱ्या मूलभूत सुविधांचा. आणि आणखी गंभीर बाब, कॅगच्या परीक्षणात असंही आढळले की काही स्थानकांवर पाण्याच्या गुणवत्तेच्या तपासणीची प्रक्रिया व्यवस्थित पाळली जात नव्हती. 11 रेल्वे झोन्स मधील 179 स्थानकांवर हेल्थ इन्स्पेक्टरनी ड्रिंकिंग वॉटरची केमिकल टेस्टिंग केली नव्हती आणि 6 झोन्स मधील 77 स्थानकांवर वर्षातून 2दा टेस्टिंग करण्याच्या प्रक्रियेचं पालन झालं नव्हतं. आता इथेच प्रश्न निर्माण होतो, पाणी तपासण्याची जबाबदारी व्यवस्थित पार पडत नसेल
तर प्रवाशांनी सुरक्षित पाणी मिळतंय असं गृहीत धरावं का? मुंबई सारख्या शहरातही ही समस्या. आता महाराष्ट्राकडे पाहूया. देशाची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर देशातील सर्वात महत्वाच्या रेल्वे नेटवर्क पैकी एक. दररोज लाखो प्रवाशांचा प्रवास आणि याच महाराष्ट्रातील CSMT, कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळा या स्थानकांमधील वॉटर कूलर सॅम्पल्स मध्ये कोलाई आढळल्याचं अहवालांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. म्हणजे जर देशातील मोठ्या आणि महत्वाच्या रेल्वे नेटवर्क मध्ये अशी स्थिती असेल तर आपण छोट्या आणि ग्रामीण स्थानकाबद्दल काय बोलणार? आणि म्हणूनच हा प्रश्न फक्त मुंबईचा नाही, हा प्रश्न भारतीय रेल्वेच्या पॅसेंजर सेफ्टी सिस्टीमचा आहे. प्रवाशांचं काय म्हणणं आहे? कॅगच्या अहवालानंतर प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. काही प्रवासी आता रेल्वेच्या कूलर मधून पाणी घेण्याऐवजी बाटलीबंद पाणी विकत घेण्याला प्राधान्य देत आहेत. पण विचार करा, एक गरीब किंवा रोजंदारीवर काम करणारा प्रवासी प्रवासात 4-5 जणांचं कुटुंब घेऊन जात असेल आणि प्रत्येक वेळी बाटलीबंद पाणी विकत घ्यावं लागलं तर त्याचा अतिरिक्त आर्थिक भर कोण उचलणार? रेल्वेने पाणी उपलब्ध करून दिले पण प्रवाशाला त्यावर विश्वासच राहिला नाही तर मग सुविधा दिल्याचा अर्थ काय? रेल्वे प्रशासन काय करतंय? आता सरकारची बाजूही समजून घेणं गरजेचं आहे. कॅगचा अहवाल समोर आल्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ड्रिंकिंग वॉटर सिस्टीमचा आढावा घेतला आणि रेल्वेने जवळपास 20,000 लोकेशन्स टँक टू टॅप वॉटर फिल्ट्रेशन सिस्टीम बसवण्याची योजना पुढे आणली आहे. यामध्ये वॉटर कूलर सोबत फिल्ट्रेशन आणि मॉनिटरिंग सिस्टीमचा समावेश असेल. तसंच वॉटर क्वालिटीचं मॉनिटरिंग, स्टोरेज टँक्सची नियमित क्लिनिंग आणि वॉटर क्वालिटी रिपोर्ट सार्वजनिक करण्याबाबतही पावलं उचलली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. म्हणजे सरकारने आता कारवाईची घोषणा केली आहे. पण प्रश्न आहे, ही कारवाई अहवाल आल्यानंतर का सुरू होते? कॅगने प्रश्न उपस्थित करण्याची ही पहिली वेळ आहे का? नाही. रेल्वेच्या स्वच्छता आणि प्रवासी सुविधांबाबत कॅगने यापूर्वीही अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. उदाहरणार्थ, कॅगच्या जुन्या अहवालांमध्ये रेल्वे स्थानकांवरील गार्बेज डिस्पोजल, सॅनिटेशन आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर मधील त्रुटी दाखवण्यात आल्या होत्या. एका जुन्या कॅगच्या ऑडिटमध्ये तर मुंबई CST, कल्याण, दादर, डोंबिवली यांसारख्या स्थानकांवरील गार्बेज मॅनेजमेंट बाबतही प्रश्न उद्भवले होते. म्हणजे समस्या नवीन नाही, नवीन आहे तिचं पुन्हा एकदा समोर येणं. मग रेल्वेला एवढा पैसा जातो कुठे? हा प्रश्न विचारणं साहजिक आहे. भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे व्यवस्थांपैकी एक आहे. दरवर्षी पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर सरकारी गुंतवणूक होते. नवीन ट्रक्स, इलेक्ट्रिफिकेशन, स्टेशन्स रिडेव्हलपमेंट, हाय स्पीड आणि सेमी हाय स्पीड ट्रेन्स, ब्रिज आणि सिग्नलिंग टेक्नॉलॉजी सगळ्यावर मोठा खर्च होतो. पण या सगळ्या मोठ्या प्रकल्पांबरोबर बेसिक पॅसेंजर अॅमिटेशन्स कडे दुर्लक्ष होता कामा नये. कारण प्रवाशाला शेवटी वंदे भारत मध्ये बसण्याआधी स्थानकावर उतरावं लागतं. बुलेट ट्रेनच्या घोषणा ऐकण्याआधी सामान्य रेल्वे स्थानकावर उभं राहावं लागतं. डिजिटल इंडियाच्या युगात त्याला पिण्याचं पाणी लागतं, शौचालय लागतं, बसायला जागा लागते, मुलांसाठी सुरक्षित वातावरण लागतं. आणि हे लक्झरी नाही, ही बेसिक पॅसेंजर फॅसिलिटी आहे. बुलेट ट्रेन विरुद्ध ड्रिंकिंग वॉटर. इथे मला एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. आपण बुलेट ट्रेनच्या वेगाबद्दल अभिमानाने बोलतो, नवीन अत्याधुनिक स्थानकाबद्दल बोलतो, वंदे भारत बद्दल बोलतो, रेल्वे मॉडर्नायझेशन बद्दल बोलतो. पण देशाच्या सामान्य रेल्वे प्रवाशाला सुरक्षित पाणी मिळणं हीच जर समस्या असेल तर मॉडर्नायझेशनची प्रायोरिटी कुठे आहे? बुलेट ट्रेन हवीच, नवीन तंत्रज्ञान हवं, आधुनिक स्टेशन हवीत, रेल्वेचा वेग वाढलाच पाहिजे. पण यासोबत मूलभूत सुविधा मजबूत असणं अति आवश्यक आहे. कारण वेगाने धावणारी रेल्वे आणि मागे राहिलेल्या मूलभूत सुविधा हा विकासाचा विरोधाभास आहे. जर मोठ्या स्थानकांवरच बेसिक फॅसिलिटी आणि पाण्याच्या सुरक्षिततेबाबत कॅगला प्रश्न विचारावे लागत असतील तर छोट्या स्थानकांची तपासणी आणखी कठोरपणे करण्याची वेळ आलेली नाही का? रेल्वेला आधुनिक करा, नक्की करा. वेग वाढवा, नक्की वाढवा. नवीन ट्रेन आणा, नक्की आणा. पण सगळ्यात आधी प्रवाशाचा जीव आणि आरोग्य सुरक्षित करा. कारण रेल्वेचा वेग किती आहे यापेक्षा
रेल्वेने प्रवास करणारा माणूस सुरक्षितपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचतोय का, हा खरा विकासाचा प्रश्न आहे. तुम्ही रेल्वे स्थानकावरील पाणी पिता का? तुमच्या अनुभवात स्थानकांवर स्वच्छता, पाणी आणि शौचालयांची परिस्थिती कशी आहे? तुमच्या शहराचं किंवा रेल्वे स्थानकाचं नाव कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच तथ्याधारित प्रश्न विचारणाऱ्या आणि जनतेच्या मुद्द्यावरच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.